केलेला आहे. स्वच्छता फुल टाइम राहते. एकही लेंडी इथं थांबून राहणार नाही. आपल्याला दिसते नॉर्मली खाली की सगळ्या लेंड्या खाली एकत्र साठवल्या जातात आणि आपल्याला जर शक्य असेल तर दररोज खालचं साफ करू शकतो. जसं सरांनी आपल्याला सांगितलं की त्याच्या खाली आपण कुक्कुटपालन सुद्धा करू शकतो. जे वेस्टेज इथून पडणार आहे त्याच्यावरती कोंबड्या आपण जगवू शकतो. त्याच्यानंतर हे साईडनं पडदे आपण ऋतुमानानुसार शेडवर उपाययोजना करा. आता पावसाळा आहे तर मध्ये पाणी यायला नको. हे जे पडदे साईडनं लावलेले आहेत असे आपल्याला लावायचे आहे. जे आपण थेरीमध्ये तिथं बोर्डवरती शिकलो होतं ते इथं प्रॅक्टिकली बघून घ्या. साईडनं पडदे आहेत आणि वातावरण उबदार राहावं. बल्ब या ठिकाणी आपण जर हॅलोजन बल्बचा जरी वापर केला तरी अजून इतकं उबदार राहतं. तसं ही व्यवस्था आपल्याला करायची आहे. इथं तुम्हाला जे काही आपण तिथं ट्रेनिंगमध्ये शिकवतो त्यातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल आहेत. लाईटची व्यवस्था, साईडनं पडदे, स्वच्छ शेड, त्याच्यानंतर चार्टर मीट असतील किंवा जे काही लागणारे मेडिसिन आहे इथं सगळं आपल्याला उपलब्ध आहे. आलं का लक्षात? त्याच्यानंतर शेळ्यांबद्दल आपण माहिती घेतली. इथं प्रॅक्टिकली बघा आपण शेळ्यांचं वय ओळखणं. हे बघा आता आपण शेळ्यांचं वय जे ओळखतो कमी जास्त. आता ही बघा हिचे हे दोन मोठे आणि हे साईडचे दोन 4 दातावर आहे. आता हिचे बाजूला बघा हे छोटे 2 दात आहेत. हे पडून जेव्हा पुन्हा येतात तर त्याच्यानंतर ही जोडी कडची जेव्हा पडेल तेव्हा 6 दात, त्याच्यानंतर 8 दात म्हणतो आपण. याच्यावरून सुद्धा आपल्याला शेळीचं वय ओळखता येतं. शक्यतो शेळी खरेदी करताना कमी वयाची 2 ते 4 दात असलेली पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची शेळी आपल्याला घ्यायची आणि ब्रीडिंगसाठी बोकड घेत असताना कमीत कमी 2 वर्ष वयाचा तरी घ्यायचा. 2 दातावर आलेला 2 वर्ष वयाचा घ्यायचा आणि 1 ते 1.5 वर्षानंतर जास्तीत जास्त 2 वर्षानंतर तो बोकड आपल्याला बदलायचा ब्रीडिंगमध्ये. त्याला विक्री करायचं आणि दुसरा बोकड आपल्याला आपल्या शेडवरती आणायचं.